स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहणार आहात आणि त्या स्पर्धेचे आयोजक साजन भोईर हे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत। नक्कीच बघा, चालू सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली असा दुसऱ्या फेरीचा पुढील सामना होणार आहे। जय रांजनोली आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाची दुसऱ्या फेरीची पहिली लढत जय बजरंग कारिवली या टीम बरोबर खेळवली जाईल। बघा, सुजित नाईक यांच्याशी दोन्ही टीमचे संघ नायक आपण संपर्क साधायचा आहे। जरीमारी काटेई आणि जय बजरंग कारिवली नक्कीच पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया। आपले भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज कॅम्प्युटर समालोचक व्हॉइस ऑफ गोरसई सुभाष धुमाल सरांना आपण ऐकूया। एक एप्रिल ते 4 एप्रिल 2025 पाहायला विसरू नका। जिल्हा प्रमुख देवानंदजी थले साहेबांच्या नावाने चषक कशिला मैदानावर पाहायला मिळेल। साजन भोईर ज्यांचे पिताश्री स्वर्गीय गुरुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ जिल्हा प्रमुख चषकाचं आयोजन केले गेले आणि ज्या संघाने सहभाग नोंदवायचा असेल त्या संघाने नक्कीच साजन भोईर यांच्याशी आवश्यक संपर्क साधायचा आहे। 1 एप्रिल ते 4 एप्रिल 2025 शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025 आयोजन कशिले मैदानावर पाहायला मिळेल। साजन भोईर यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून देखील भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला 1 एप्रिल पासून पाहायला मिळेल कशिले मैदानावर। तर बोलूया आपण सामन्याकडे। जाहीर रांजणोली विपक्ष जय ब्राह्मणदेव भाटाळे या दोन संघामधील दुसरा सामना सुरू होतोय। टॉस भाटाळे संघाच्या संघाने जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय खाली क्षेत्रामधून वेकंड एरियामधून चेंडू निघून जाते सीमा पार राहुलच्या बॅट मधून हा पहिला चौकार। राहुल कशिवले आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। भाटाल एक्सप्रेस पंकज माली बॉलिंग ट्रॅकवर। इथे मात्र इनसाइड आउट फटका फसलेला आहे। कव्हर इजरामध्ये झेल आणि समाप्त होते फलंदाज राहुल कशिवले याचा खेळ। फलंदाज परतताना पहिल्या चेंडूवर त्याच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला होता, मात्र त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो बाद होऊन फलंदाज परतताना आपण पाहतो तू मै दोन चेंडूमध्ये पाहायला मिळते। भाटाला एक्सप्रेस अखेर विकेट प्राप्त करताना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिनिटजी पाटील साहेबांचे ते आगमन झालं आणि त्यांना विनंती असेल की आपण वेळा आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। देविदास चौगुले आपल्याला इन्व्हाइट करत आहेत। या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सुजित नाईक आणि देविदास चौगुले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय।
हा चौकार चौकाराने भावेश ठाकरे यांनी देखील आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. राहुल कशुले यांनी देखील आपलं खातं चौकाराने उघडलं होतं. संघाची धावसंख्या 8. पॉल्ट्रीचं पहिले षटक मार्गस्थ आहे. पंकज माली भाटाल एक्सप्रेसचा बॉलिंग ट्रॅकवर. जयकुमार ट्रॉफी नाईट स्वरूपामध्ये आपण कारिवली मैदानावर पाहिली होती. त्या ट्रॉफीमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता पंकज माली. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे होक करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाटचा येतोय. आणि ऑनफिल्ड पंचाने इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. इट्स वाईड डिलिव्हरी. धावसंख्या 9 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे भाटाला एक्सप्रेस. पंकज माली पहिले षटकात आलतोय. राटामा ओव्हर द स्टंप मारा करताना इथे मात्र वेगवान चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. जागा बनवून खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज भावेश ठाकरे याचा. जयब्रामध्ये भाटाल विपक्ष जाहीर रांजोली या दोन संघामधला सामना आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब. लांब पाल्याचा षटकार फलंदाज भावेश ठाकरेच्या बॅटमधून. पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते. केवळ चेंडूला फ्लिक केलेला आहे. छोट्या बॅकलिपचा वापर करताना आपण पाहतोय या फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतोय आणि सिंगलने जाहीर रांजोली संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 16 पहिल्या षटकाची समाप्तीनंतर. देवदास चौगुले यांच्या माध्यमातून नम्रता स्मृती चषक 2025चं आयोजन आपण पाहतोय. आमचे आधारस्तंभ कालेरके दिलेर सुजिता अत्याशेट पाटील यांचा बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. 2 दिवसीय स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस. खरं तर पहिली रजनी आपण पाहतोय आणि पहिल्या रजनीमधील ही सेकंड लढत आपल्याला पाहायला मिळते. रांजोली विपक्ष भाटाल या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पंकज माली यांनी पहिल्या षटक हाताळताना 16 धावा खर्च केलेले आहेत. मात्र एक सफलता देखील राहुल कशोलीच्या रूपाने त्यांनी प्राप्त केलेली आहे. उमंग माली येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामनावीर फलंदाज भावेश ठाकरे. उमंग माली सामना करेल भावेश ठाकरे. भावेश ठाकरे एका चौकार आणि एका षटकाच्या मदतीने वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र टायमिंग प्रॉपर साधता आलेलं नाही.
धावसंख्या स्थिर आहे. धावपले 16 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. उमंग माली बाटेल संघाकडून दुसरं षटक चालतोय. स्विंग अँड मिस ऑन शॉटला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्याचा वाढ चिरमाने. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 17 धावा. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू आपला गमावलेला आहे आणि आता मात्र फिल्डिंग साईडला रिव्ह्यू घेता येणार नाही. उमंग माली बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. सामना करेल फलंदाज भावेश ठाकरे. यावेळी देखील रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. मिसफील्ड पाहायला मिळते. इस्ट्रेक्शा करून ओव्हर थ्रो देखील झालेला आहे. आता एकच धाव फलंदाजांना पूर्ण करतात आणि एका धावीने संघाचे धावफळ पोहोचतो तो 18 धावसंख्येवर. 18वी IPL स्पर्धा कालपासून सुरू झालेली आहे. 18 क्रमांकाची जर्सी काल चमकताना विराट कोहलीची पाहायला मिळते. ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र लेझी थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. आपण सामना पाहतोय जहारी राजौली विपक्ष ब्राह्मणे भाटाल या दोन संघामध्ये. ज्याप्रमाणे भाटाले संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स डे नाईट स्वरूपामध्ये जी स्पर्धा कारिवली मैदानावर खेळली गेली होती. जयकुमार चषक त्या चषकामध्ये केलं होतं आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारताना चषकावर देखील नाव कोडलं होतं. इथे मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल अवघड होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय आणि वेल होता फलंदाजांना. इथे 2 धाव पूर्ण करण्याचा 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 वर. दरम्यान आगमन होते माजी सरपंच विनोद पाटील साहेब आणि त्यांच्यासमवेत माजी सरपंच गणेश पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम अभि. आपले देखील हार्दिक स्वागत आहे. खारबाव संघाचं देखील इथे आगमन होतोय. नेहमी खारबाव संघाला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. नेहमी खारबाव संघाने सिद्धनेक अंजूर आयोजित इव्हन जोडी चषकामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स केला होता आणि त्यानंतर जयकुमार चषकामध्ये कारिवली मैदानावर देखील या संघाचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. या संघासमवेत शिवाजी मंडवी सरांचं देखील आगमन झालं आहे. ऑफिशियल पंच आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे ऑन साईडला चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. दिवा इथे आज नटराज खारबाव संघाने विजेतेपद पटकावलं. त्यांनी त्या संघाचे सदस्य आपण बघतोय शिवाजी मडवी सर जे ऑफिशियल पंच देखील आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे कारण त्यांच्या संघाने आज
दिवा इथे या चषकावर देखील नाव कोरले. अभिनंदन शिवाजी मडवी, मॅन ऑफ द सिरीजचा देखील मानकरी ठरलेला आहे शिवाजी मडवी. दिवा इथे नक्कीच नटराज खारबाव संघाने विजेतेपद पटकावले. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 29-29. शिवाजी मडवी सर हे या न्यूकेला खारबाव संघाचे कोच आहेत, प्रशिक्षक आहेत. आणि एक वेळा न्यूकेला खारबाव संघाबद्दल जर म्हणायचं झालं तर खारबाव गावामधील असा एक संघ आहे ज्या संघाची स्पर्धा झाल्यानंतर खारबावच्या इतर स्पर्धा नक्कीच खारबाव गावामध्ये राबवल्या जायच्या. कारण मी सलग 3 ते 4 वर्षे नक्कीच न्यूकेला खारबाव आयोजित स्पर्धांचा समालोचन केलेलं आहे. आणि अनेक दिग्गज संघांना, दिग्गज खेळाडूंना आउट ऑफ भिवंडी देखील तिथे येताना खेळताना पाहिलेलं आहे. इथे चेंडूला फिरकवण्याचा प्रयत्न, मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल आणि झेल बचावपणे फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा जाहीर रांजरुल्या संघाला. दोन फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतताना आपण पाहतोय नीरज माली यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले अतिशय सुरेख झेल डीप मध्ये प्रॅग मालीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि दोन फलंदाज जाहीर रांजोले संघाचे बाद झालेले आहेत. स्विंग अँड मिस. पंच आमच्याकडे बोलतात सुरेश घरत सरांचा वाईटचा इशारा होता. आव्हान दादा वाच रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गली रिझन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. प्लॅन मिस. चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. भाटाले संघ आपण बघतोय नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना. इथे ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेट रिझनला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील तिथे केला जातोय. फक्त एक पुन्हा एकदा सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने धावफलक घालता ठेवल्या षटकामध्ये आपण बघूया. नीरज मालिक या कंट्रोल गोलंदाजी करताना एक वाईटचा अपवाद जर वगळला तर. इथे समोर खेळ चेंडूला 20 मध्ये मिस टाइम आहे. प्रेम पाटील चेंडू खाली आणि इथे मात्र तिसरा फलंदाज बाद जाहीर रांजरोळा या संघाचा. युवा टॅलेंटेड बॅटर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सामना करेल गोलंदाज नीरज मालियाचा. वाडी यॉर्कर सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती
3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाहीर रांजोळी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 3 बाद 32 धावा. भूषण म्हात्रे ऑनलाईन आमच्याशी जॉईन झालेले आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम रांजोळी भूषण म्हात्रे आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सध्या ते आराम करत आहेत कारण जेजुरीचा नक्कीच प्रदीर्घ दौरा त्यांनी संपवलेला आहे. गोलंदाज पियुष माले आलेला आहे शेवटचे षटक हाताळण्यासाठी. इथे समोर खेळले चेंडूला डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळत आहे. प्रॅग माली पुन्हा एकदा पिक्चर मध्ये शेवटचे षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज पियुष माली. धावसंख्या 33. शेवटचे षटक मार्गस्थ असताना आपण सामनामध्ये जाहीर रांजोळी विपक्ष ब्राह्मणदेव फाटल या दोन संघामध्ये. यॉर्कर लेनचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि या फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलवून ठेवलं होतं. चांगली गोलंदाजी पियुष मालीची पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 33 धावा 3. पियुष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकांमधील पुढील चेंडू इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी गेले प्रयत्न लेग पासचा इशारा पंचाकडून येतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये अतुल शर्मा आपण पाहतोय. वेलकम भूषण पाटील नेविकरा खारबाव संघाचे संघनायक आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भूषण पाटील म्हटलं तर ड्रीम 11 प्लेयर आहे आणि कालपासून IPL स्पर्धेला देखील सुरुवात झालेली आहे. धावसंख्या 37. इथे मात्र चेंडूला विरकून देण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे झेलपाच्या रूपाने फलंदाज वेग भगत बाद होताना. निर्धारित 4 षटकांचा देखील खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांमध्ये रांजोळी संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या. ते एकूण 37 आणि 38 धावांचं लक्ष्य जेलमध्ये भाटाल या संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. तर आपल्यामध्ये उपस्थित माजी सरपंच विनोद पाटील साहेबांचे ते आगमन झालेलं आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. तर या स्पर्धेचे आयोजक देविदास चौगुले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या माजी सरपंच विनोद पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. विनोद पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती नम्रता स्मृती चषक कारिवली 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचा सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आयोजक देविदासजी चौगुले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न केला जात आहे.
त्यानंतर माजी सरपंच गणेश पाटील साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना देखील सन्मानित करण्यासाठी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक देवीदासजी चौगुले साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्यामध्ये समाजसेवक प्रमोद म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा देवीदासजी चौगुले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. सत्कार सन्मान केला गेला आणि सत्कार सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सेकंड इनिंगला सुरुवात आव्हान ठेवले गेलेले ते 38 धावांचं आणि 38 या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सहज होतील माझे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ मानकुली कालीराम केनी सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. पहिल्या फेरीची दुसरी मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय जय ब्राह्मणदेव भाटाले आणि जय हरी रांजनोली. जय हरी रांजनोली संघानं प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 ओव्हरमध्ये फक्त 37 धावा बनवल्यात आणि 38 धावांचं लक्ष आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघासमोर. चालू सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली अशी दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. नक्कीच देवीदासजी चौगुले आणि सुजित नाईक या स्पर्धेचे मुख्य आयोजक. स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025ची पहिली रात्रीमध्ये आपण आहोत. श्री गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेचं चांगलं आयोजन. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक उत्कृष्ट खेळाडू जय बजरंग कारिवली टीम आणि एक भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून प्रल्हाद पाटील यांच्यानंतर सुजित नाईक यांचं नाव आवर्जून घेतलं जातोय. चांगली स्पर्धा आहे. 4 ओव्हरमध्ये 38 धावा इथे बनवायचे पहिल्या विजयासाठी जय ब्राह्मणदेव भाटाले टीमला. जय बजरंग कारिवली टीमचे संघनायक आपण देखील तयार राहायचं आहे. चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर लगेच आपण आजच्या पहिल्या रात्रीतून दुसऱ्या फेरीची पहिली मॅच ची नाणेफेकी करणार आहोत. चला या फलंदाज जय ब्राह्मणदेव भाटाले टीमनं अगदी पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजीवर आपण जर नजर टाकली तर पंकज मालीनी पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा देत 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये उमंग मालीनं 13 धावा. त्यानंतर नीरज माली तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 आणि 2 विकेट. त्यानंतर पियुषनं देखील चौथ्या ओव्हरमध्ये 2 म्हणजे नंतरच्या 2 ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक जय ब्राह्मणदेव भाटाले ते 2 गोलंदाजांना करून दिले. फक्त 12मध्ये 5 आणि 3 विकेट आणि पहिल्या 12मध्ये धावा दिले होते 29. म्हणूनच क्रिकेट हा निश्चिततेने भरलेला खेळ आहे. चांगली गोलंदाजी केली नीरज माली आणि पियुष. आमचे अल्पेश गायकवाड असतात या क्रीडानगरीमधली. त्यांनी रात्रीच आम्हाला सांगितले 15 स्पर्धा नाईट झाल्यात त्याच्यातल्या 11 अल्पेशनं कव्हर केलेत आणि आजची 12वी स्पर्धा सुजित नाईकची. मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सरचे स्वागत. शिवाजी मडवी सर देखील आहेत. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच आणि नटराज मास्टर 40+ उत्कृष्ट खेळाडू. सामना सुरू होतोय. फलंदाज प्रयाग माली आणि पंकज माली खूप मोठी नावं आहेत जय ब्राह्मणदेव भाटाले संघाकडून. या खेळाडूने देखील कमी वेळेमध्ये आपले भाटाले गावाचा आणि आपल्या गावाच्या संघाच्या नावाचा भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बोलबाला केलेला आहे. आमचे पंच सुरेश घरत सर सामना सुरू होण्याचा इशारा करतात. गोलंदाज झालेत दीपक. जयारी रांजनोली टीम आज प्रमोददा म्हात्रे नाही त्या संघामध्ये. भावेश ठाकरे आहेत. केतन देखील नाही. कंप्लीट टीम नाही आहे.
पहिला चेंडू डिफेन्स केलाय, अगदी स्वतःचा बचाव केलाय. चांगला क्रिकेट आपण पाहतोय. प्रयाग माली याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन स्वतःचं आणि जय ब्राह्मणदेव भाटाले या संघाचं त्याने अकाउंट धावांचं ओपन केलंय. चांगला क्रिकेट. दोन्ही चांगले भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधले खेळाडू आहेत, प्रयाग आणि पंकज. ते पहिल्या चेंडूवर रिवर्स फटका खेळण्याचा मन बनवलं होतं पंकज मालीनं. केस बॅटला चेंडू स्पर्श झालाय. पंचांचा इशारा येत नाहीये, म्हणजे नक्कीच पंकज मालीने देखील एकेरी धावेनं आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 2 चेंडूमध्ये 2. हा फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा खेळलेत आणि एका टप्प्यानं चेंडू चालला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या बाहेर. प्रयाग मालीचा हा पहिला चौकार. चौकार मारल्यानंतर हा देखील चेंडू अगदी बघूया शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये काय झेल टिपलाय. वाह, सुरेख झेल. शेवटच्या क्षणी चांगला कॉलिंग आणि अखेरकार प्रयाग मालीची ते विकेट जयारी रांजनोली टीमचे गोलंदाज दीपकनं मिळवलेली आहे. डीजे केच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय मोरेश्वर सुतार गावदेवी नानकर टीम चे इथे शुभागमन झालेले आहे. माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज चषकाचा विजेता संघ. चौथ्या चेंडूवर दीपकनं प्रयाग मालीला झेलबादच्या स्वरूपात बाद केलाय. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वर प्रेम पाटील. चांगला खेळाडू आहे. माजी केंद्रीय पंचायती राज चषकामध्ये देखील भाटाले संघ जरूर पराभूत झाला, मात्र त्या सामन्यातून काही फटकेबाजी प्रेम पाटीलने देखील केली होती. 38 धावा बनवायचे. 4 चेंडूमध्ये 6 वर 1 विकेट जय ब्राह्मणदेव भाटाले संघानं गमावलेला आहे प्रयाग मालीच्या रूपानं. हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन लेंथवर चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. मिड ऑफ रिझन मधून चांगला अगदी चेंडू एका टप्प्याने उचलला होता. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलंय दीपकनं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट 1 डॉट असं कमबॅक केलंय. शेवटचा चेंडू आहे. त्या चेंडू अगदी ऑन दी ऑफच्या अंदाजानं उडवलाय. खाली क्षेत्र आहे. लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू एका टप्प्यानं चाललाय सीमा पार. प्रेम पाटीलच्या बॅट मधून हा चौकार येतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 10. तीन ओव्हरमध्ये 28 धावा अजून बनवायचे आहेत. परेश पाटील क्रमांक 2चं ओव्हर घेऊन आलेत जयारी रांजनोली टीम कडून.
पहिल्या ओव्हरमध्ये 6 आणि आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये अजून बनवायचे 28, म्हणजे 9.33च्या सरासरीनं. परेश पाटील चांगला चेंडू, अगदी डिफेन्सिव्ह फटका खेळले होते. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. पंकज मालीनं धावसंख्या 1-1, 11वर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सुजित नाईक, देवीदास चौगुले यांच्या माध्यमातून स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025. चांगला चेंडू टाकलाय. पहिलेच अगदी भरपूर शपल क्रॉस झाले होते. ऑफस्टमच्या खूपच बाहेर निघाले होते प्रेम पाटील आणि फलंदाज परेश पाटीलनं ओळखलं होतं अगदी फलंदाजाचं फुटवर्क आणि त्याला अनुसरून चांगल्या चेंडूची फेकी आपण पाहिली. डॉट बॉल. चेंडू बघूया, पायचीतची अपील आणि ते फलंदाज प्रेम पाटील पायचीतच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज शंकर माली. इथे चेंडू लागते इनफिल्डच्या वरून खेळलेत. बघूया अफरगटच्या अंदाजानं फटका खेळले होते. शंकर माली फक्त एक सिंगल धाव या चेंडूवर घेता येईल. धावसंख्या पोचली ती 12वर. 1 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 38 या धावांचा पाठलाग करताना जय ब्राह्मणदेव भाटाले टीम 2 बाद 12. हे अगदी चांगलं जशास तसं प्रत्युत्तर दिलाय. ज्यारी रांजणोली टीमच्या गोलंदाजानं मात्र या चेंडूवर आलाय हा षटकार पंकज मालीच्या बॅटमधून. केस अगदी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे बिमरसाठी. नक्कीच इथे आमचे तिसरे पंच गणेश पाटील सर, युसेन लाईव्ह टेक्निकलला बघूया. फेअर डिलिव्हरी आहे नक्कीच. अगदी या चेंडूवर
चांगली चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. डीप मिड विकेट रिझन मधून चांगली फिल्डिंग केली. अगदी संघाच्या 2 मौल्यवान धावा त्या खेळाडूंना वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि धावा वाचवाव्या लागतील. ज्यारी रांजणोली टीमला 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 20. आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजूनही 18 धावा जय ब्रह्मांदेव भाटाले टीमला बनवायचे आहेत. पहिल्या दोन्ही गोलंदाजानं 10 धावा देत एक विकेट घेतलाय आणि आता उर्वरित 2 गोलंदाजांसाठी 2 ओव्हरमध्ये 18 धावा शिल्लक आहेत. नक्कीच पंकज माली 4 चेंडूमध्ये 10 वर, प्रयाग माली 3 चेंडूमध्ये 5 वर बाद झालेत. प्रेम पाटील 4 चेंडूमध्ये 1 चौकार आणि शंकर मालीनं 1 चेंडूचा सामना केलाय, 1 वर खेळतोय. गावदेवी नानकर आणि जॉली कामतदार दोन्ही टीम चे संगणक आपण मान्यवर कक्षामध्ये या. पुढील सामना असेल आपण नाणेफेकी कंप्लीट करू, कारण की 2 ओव्हर या सेकंड इनिंगचे शिल्लक आहेत. जॉली कामतदार आणि गावदेवी नानकर दोन्ही टीम आपण तयार आहात. यानंतरचा पुढील सामना असेल अशी सूचना आम्हाला सुजित नाईक आणि देवीदास चौगुलेने आमच्यापर्यंत दिलेली आहे. चांगला फटका, प्रतिम, काय सुपर टायमिंग, नजाकत, ताकद, शंकर मालीचा क्लास षटकार. अगदी तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आता सामन्याचं समीकरण 11 चेंडूमध्ये 12. नवीन फलंदाज क्रमांक 5 वर जितू माली. दहा चेंडूंचा खेळ उरलाय आणि 12 धावा इथून बनवायचे आहेत जय ब्राह्मणदेव भाटाले टीमला. ज्यारी रांजणोली टीम मध्ये काही मुख्य खेळाडू उपस्थित आहेत. इथे हा चेंडू हलक्यातून अगदी लेट कट केला. एक सिंगल धाव इथे जितू मालीनं कंप्लीट केलेली आहे. चांगला क्रिकेट जितू मालीकडून. भावेश ठाकरेनं ज्यारी रांजणोली संघाकडून फलंदाजी करताना 9 चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकार असं 15 धावांचं योगदान दिलं. राहुल 4, अनिकेत ने देखील धावा बनवल्यात 11. त्यानंतर अजित 1 आणि विवेक 0. 4 ओव्हरमध्ये 4 बाद 37. ते चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू टाकलाय. गोलंदाज विवेक भगत युवा खेळाडू आहे.
8 चेंडूमध्ये 11 असं समीकरण येऊन थांबलंय. इथे पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे देखील चेंडू आलाय डॉट. काय विवेक भगतनं कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये 2 डॉट, 1 सिंगल आणि एक महत्वाची विकेट. कमबॅक केलाय. 7-11. 12 मध्ये 38, 12 मध्ये 18 आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिले चेंडूवर षटकार ठोकून 11 मध्ये 12 आल्या होत्या. हा फटका ऑन साईडला अगदी विसेप मध्ये. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, मिळेल फक्त एक सिंगल. वा, तिसऱ्या ओव्हरमध्ये विवेक भगतनं चांगली गोलंदाजी करून ज्यारी रांजणोली टीमचं आव्हान अगदी जिवंत ठेवलं आहे. नक्कीच आता शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांचं लक्ष आहे. ज्वाली कामतघर आणि गावदेवी नानकर दोन्ही टीम या आपण अगदी जारी रांजणोली टीम चौथा गोलंदाज शोधतात आणि तो गोलंदाज शोधलाय. दीपक 10, परेश 10, विवेक 8 आणि आता शेवटच्या गोलंदाजासाठी 10 धावा इथे राखून ठेवलेत. विजय पाटील नक्की सामना बनवलाय भावेश ठाकरे टीम जारी रांजणोलीनं, कारण की असं वाटलं होतं 38 धावा बनवायचे आहेत. जय ब्राह्मणदेव भाटाली टीम या सामन्यावर लवकर विजय संपादन करेल, मात्र कौतुक करावं लागेल. चांगला खेळ खेळलेत जारी रांजणोली टीमचे खेळाडू. बघूया भावेश ठाकरे, विजय पाटील या युवा गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देत आहेत. नक्कीच जारी रांजणोली टीम देखील एवढ्या लवकर हार मानणारी टीम नाहीये. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे, VSN कंपनी, गावदेवी रांजणोली 40+ करता धरता आहेत. ठाणे जिल्हा उद्योग आघाडी ग्रामीणचे उपाध्यक्ष देखील आहेत. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे हे ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजणोलीचे विद्यमान सरपंच आहेत आणि सध्या किरण विनोददादा ठाकरे हे उपसरपंच आहेत. चला सामना लगेच आपण सुरू ठेवा. ज्वाली कामतघर आणि गावदेवी नानकर टीम शेवटचा नियम टीम चौथं ओव्हर. इथे हा चेंडू ऑन साईडला केले क्षेत्ररक्षक आहेत, मात्र एका टप्प्यानं चेंडू सीमापार येतोय चौकार. हा चौकार खूप डोकेदुखी ठरलेला आहे जारी रांजणोली टीमचा, कारण की पहिल्या चेंडूवर हा फटका चौकाराचा नव्हता. तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातून कुठेतरी आपल्याला चुकी पाहायला मिळाली. आता 5 मध्ये 6 असा सामना येऊन थांबलाय. पंकज माली सलामीला आलाय आणि अगदी एक हाती किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी. फ्लाईट दिली होती चेंडूला, अगदी गतीनं बीट केलाय. यास बघा पुन्हा एकदा थोडंसं आम्ही चेंजेस करतोय. चालू सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली असा सामना पुढील खेळवला जाईल. समोश्व बघा दोन्ही टीम मैदानामध्ये सुरू असलेला सामना आणि कारिवली टीम आपण तयार राहा. हा फटका फसलाय, जेलच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि फलंदाज बाद पंकज मालीची विकेट.
केस पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न ज्यारी रांजणोलीचे गोलंदाज विजय पाटीलनं केलेला आहे. नवीन फलंदाज भावेश माली 3 मध्ये 5 संघाचे संघनायक आहेत भावेश माली. केस भाटाले संघाला देखील घाम फोडलाय धुमाल सर. ज्यारी रांजणोली टीमनं 38 धावा 24 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या आणि सामना येऊन थांबलाय 3 मध्ये 5 वर. 6 धावा 32 झालेत. एक चौकार डॉट आणि विकेट. 6 धावा पाहिजेत. 3 चेंडू 6 धावा. भावेश माली हा फुलटॉस होता आणि चेंडूला अगदी इथे झेल ड्रॉप केलाय. भावेश कशाची वाट पाहत होता, झेलची की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायलाची. या चेंडूवर फक्त एकच धाव कंप्लीट केलेली आहे आणि ते रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया सर, तुम्ही रिव्ह्यू घेतलाय का फलंदाजी करणाऱ्या टीम कडून? यस, स्क्वेअर लेग पंचाने घेतलाय. यस, धन्यवाद. फेर डिलिव्हरी आहे. एकच धाव येईल भावेश मालीसाठी. तेहतीस बनलेत, अजून 5 पाहिजेत. 2 चेंडू मध्ये 5. दोन चेंडू 5 धावा. स्विंग अँड मिस. काय कमालीचा चेंडू विजय पाटीलचा. आता 1 चेंडू आणि 5 धावा. काय सामना बनवलाय. नक्कीच अगदी जय ब्राह्मणदेव भाटाले टीम एवढ्या अडचणीमध्ये येईल असा प्रेक्षकांनी देखील अनुमान लावला नव्हता. 12 चेंडूमध्ये अल्पेश 18 धावा होत्या आणि शेवटच्या चेंडूवर 5 आलेत. म्हणजे 11 चेंडूमध्ये फक्त 13 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत शेवटच्या. विजय पाटील, बघूया जितू माली 1 मध्ये 5 आणि इथे काय चांगला चेंडू टाकलाय. हा सामना जिंकलाय जारी रांजणोली टीमनं. क्या बात आहे. एक मोठ्या संघाला इथे पराभूत केलाय. जय ब्राह्मणदेव भाटाले टीमला संघामध्ये काही महत्वाचे सिनियर खेळाडू नव्हते तरी देखील भावेशनं आपली सेना घेऊन या स्पर्धेमध्ये हा संघ उतरवला आणि एक मोठ्या संघाला इथे पराभवाचा धक्का दिलाय. अभिनंदन भावेश ठाकरे, ऑल टीम, जारी रांजणोली आणि हडलाक जय ब्राह्मणदेव भाटाले. 12 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या होत्या मात्र त्या धावा रोखलेत विवेकानं विजयनं. या सामन्यातील सामनावीर
विजय पाटील नक्कीच अगदी काय चांगली गोलंदाजी केली. 6 मध्ये धाव होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार जाऊन नक्कीच 5 मध्ये 6 डिफेंड केल्या आणि या स्वर्गीय नम्रता स्मृती चषकाच्या पहिल्या विजयाची नोंद ज्यारी रांजणोली टीमला गोलंदाज विजय पाटीलनं करून दिलेली आहे. या विजय पाटील चला या विजय पाटील नक्कीच बघा आपण आता विजेत्या संघांबरोबर ही पुढील मॅच चालू करणार आहोत. या विजय पाटील, देवीदास चौगुले, सुजित नाईक या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण देऊया विजय पाटीलला ही सामनावीर ट्रॉफी. अभिनंदन. जारी रांजनोली, भावेश ठाकरे, ऑल टीम. चला दोन्ही टीमचे संघने घ्या आपण. जय बजरंग कारिवली आणि जारी रांजनोली संघने घ्या दोन्ही टीमचे.